आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसरा संगे सकाळ हा कार्यक्रम सर्व मी स्वागत करत आहे. काल आपण वचन ऐकलं. जके नावाचा एक गृहस्थ मोठा अधिकारी होता, चुंगी घेणारा. पण येशूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडामध्ये जाऊन बसला आणि तिथून पाहत होता. आणि येशू कसं त्याला बोलवलं, जके लवकर खाली उतरून ये, तुझ्या घरामध्ये मला राहायचं आहे. आता पुढं पहा. तेव्हा जकेंनी त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकू करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. तेव्हा जके उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि मी आर्याने केलेले अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटलं, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, कारण आही अब्राहमचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधाव्यास व तारण्यास आला आहे. पहा, असंच लोक म्हणतात, तुम्ही देवाकडे आलं कुरकुर करणार, हा इतका मोठा पापी का संत व्हायचा गेला, प्रभूकडे जातो, येशूकडे जातो, येशूला बघायचं आहे, असं लोक कुरकुर करावे. पण जकेने ताबडतोब काय केलं माहिती आहे का? आपल्या पापाची कबुली की, प्रभू मी आतापर्यंत धन साठवलं पण गरिबाला दिलं नाही, आज माझं धन अर्ध मी गरिबाला देतो आणि ज्याच्याकडे मी अन्यायाने मी घेतलं ना ते 4 गुणा मी परत करेल असं म्हटलं. तेव्हा येशू म्हणतो, आज खरोखर या जगामध्ये या घरामध्ये तारण आलेलं आहे आणि हा सुद्धा अब्राहमचा मुलगा आहे. म्हणजे आतापर्यंत पापी होता, पण येशूकडं पापाच्या कबुली केल्यानंतर येशू त्याला पवित्र करतो आणि त्याच्या घरामध्ये तारण आणतो. हो प्रिय बंधू बहिणींनो, हाच मार्ग आहे. तुमच्या पाप प्रभूकडे सांगा, कबुली करा आणि क्षमा मागा. कारण जगामध्ये येऊन सर्व मानवाच्या पापासाठी आपला जीव दिलेला एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. त्यानेच तुमच्या पापाची किंमत चुकवली, पापासाठी मरण पावले, जिवंत उठला, आत्मा जिवंत आहे. त्याच्याकडं माफी मागा, तर तो माफ करणार आणि तारणाचा निश्चय देणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद. जकायला बागून सगळे लोक म्हणाले, हा पापी आहे, सगळे लोक काय पण म्हणणार प्रभू, पण तू सांगितलं आहे तुझ्या पापाला तुम्ही लपवू नका, माझ्याकडे कबुली करा, तर तुमच्या जीवनामध्ये तारण भेटेल आणि कृपादान भेटेल. तसं आज वचन ऐकण्याने जे कोणी म्हणतात, येशू प्रभू माझ्या पापाचं क्षमा कर, मला शांती समाधान दे, त्यांच्या घरामध्ये शांती समाधान येऊ दे प्रभू, आणि आज तारणाच्या निश्चय त्यांना भेटू दे. तुझ्या आनंदाने भर, येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन.